मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येण्याच्या करता परदेशामध्ये सगळ्या देशामध्ये आपलं एक स्थान भक्कम करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वातून झालेलं आहे। ही गोष्ट नाकारता येत नाही। शेवटी जे झालंय ते मान्यच केलं पाहिजे आणि त्यांच्या विजनचा फायदा आपल्या महाराष्ट्राला करून घेतला पाहिजे, आपल्या देशाला करून घेतला पाहिजे। या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे। ती पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। ही भूमिका का आम्ही पक्षानं भविष्य उज्ज्वल आणि खंबीर राहावं, आपल्या पक्षाची इतर पक्षामागे फरफटट होऊ नये याकरता आम्ही ही नवी भूमिका स्वीकारलेली आहे। आपल्या पक्षाचं भवितव्य कोण आहे? तुम्ही सर्व जण समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य आहे। त्याची जाणीव आमच्या सारख्याला त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे तुम्ही सर्व युवक मंडळी बहुजन समाजातून आलेला आहात। आपल्या पक्षाने कायम बहुजन समाजाच्या हिताचा विचार केलेला आहे, वंचितांच्या हिताचा विचार केलेला आहे, मागासवर्गीयांच्या अल्पसंख्याकांच्या हिताचा विचार केलेला आहे। मला तुम्हाला या निमित्तानं हेच सांगायचं आहे की बाबांनो, ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कमी पडता कामा नये। आज आपण सत्तेत सहभागी झालेलो आहेत, आपली पुन्हा पुन्हा मी सांगतो विचारधारा कायम आहे। हे जाणीवपूर्वक लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करताय। काय आपण एकत्र काम केलं, काही जणांच्याकडे आपला डाटा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे बूथ, त्यांची नावं आणि त्यांचे फोन आहेत। काही काहींनी 15-15, 10-10, 5-5 वर्ष कधी कुणाला फोन केला नाही, आता फोन करतात। काय कसं चाललंय? एवढी विचारपूस कधीच झाली नव्हती। तो डाटा आहे, त्याचा हा पराक्रम आहे। माझे तुम्हाला सांगणे, कुणाचे फोन आले तरी त्याच्यातनं हळवं बनू नका, त्याच्यातनं तुमच्यामध्ये चलबिचल होऊन देऊ नका। आम्ही सगळे आमच्या कामातनं रोज फोन करायला लागलो तर तेवढंच मला काम करावं लागेल। मी विकासाचं काम करून देईन, मी कुठलाही प्रश्न आणला तर त्याचा तिथं तुकडा पाडीन, म्हणजे तुकडा पाडील म्हणजे काम करून देईन। नाहीतर म्हणायला ही तुकडाच पाडायला निघालाय, तसं नाही, काम करून देईन मी। काय माझे सगळे सहकारी, त्याबद्दल आपण काळजी करू नका। पण आता एक नव्या विचारांनी आपण सगळेजण पुढे चाललोय। माझं कायम युवकांच्या प्रश्नावर लक्ष असतं, युवकांच्या इच्छा आकांक्षांना आपण बळ देणं हे गरजेचं आहे। आपण सरकारच्या माध्यमातून खेळाडूंच्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देतो, पण या खेळातून 7 खेळ काही तांत्रिक कारणानिमित्त वगळलेले होते। मला क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांनी सांगितलं, मी आणि संजय त्या दिवशी मीटिंग घेतली, ते सगळे खेळ त्याच्यामध्ये अंतर्भाव केला, ते सगळे खेळाडू खुश झाले। आज मी तर यायच्या आधी मी आणि आपला संजय आपल्या इथं बरेच वर्ष 14 वर्ष मी झटतोय की या बालेवाडीच्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑलिम्पिक भवन असावं। देशामध्ये अनेक राज्यामध्ये आहेत, हरियाणाला आहे, पंजाबला आहे। आज 14 वर्ष मी प्रयत्न करत होतो। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्यावेळेस क्रीडा विभाग आला त्यावेळेस मी आणि संजयनी आज तिथं 72 कोटी रुपयाचं ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन केलंय। त्याच्यामध्ये 1.5 लाख स्क्वेअर फीट बांधकाम होणार आहे। त्याच्यामध्ये जवळपास 5 मजले, त्याच्यामध्ये सुंदरपैकी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक संग्रहालय करतोय, क्रीडा आयुक्त कार्यालय करतोय, मल्टीपर्पज हॉल करतोय, लायब्ररी करतोय, कॅफेटेरिया करतोय आणि फार चांगल्या प्रकारे आपल्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी वास्तू आणि क्रीडा क्षेत्राला एक अधिक प्रोत्साहन देणारं अशा प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारातनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नातनं या ठिकाणी होत आहे।